नमस्कार. चांगुलपणाची चळवळ, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र आणि ऊर्जा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेली ही फेसबुक संवाद मालिका 352 भाग पूर्ण होत आहेत आणि आज आपल्या सोबत आहेत महाजेनकोचे सीएमडी प्रधान सचिव माननीय तर सर आपलं स्वागत आजच्या या कार्यक्रमामध्ये. आणि आज या कार्यक्रमाचे 352 भाग पूर्ण होत आहेत. 365 भाग आपण पूर्ण करणार आहोत आणि अखंड चालणारा हा चांगुलपणाच्या चळवळीच्या व्यासपीठावरचा व्याख्यानमालेचा आणि चांगल्या विचारांचा हा प्रवास आहे. आजचे हे व्यासपीठ आपल्या या ठिकाणी समृद्ध होतंय माननीय संजय खंदारे सर यांच्या उपस्थितीमुळे. सर मी मनपूर्वक आपलं स्वागत करतो आणि आपली परवानगी असेल तर सुरुवात करायची सर आपण. हो धन्यवाद. मी पण सर्वांचं स्वागत करतो आणि मला आनंद होतोय की आपण मला बोलवलंय आणि सगळ्यांशी आपल्याशी संवाद साधायला मिळतो. कृपया चालू करा. नक्कीच सर, नक्कीच. सर आपण बऱ्याच वेळेला बघतो की एखादी व्यक्ती यशस्वी होते किंवा उच्चपदस्थ दिसते हे बघायला बरं वाटतं, पण त्याचा संघर्ष जो आहे तो तितकाच महत्वाचा होतो. एखादी व्यक्ती त्या पदावर पोहोचणं असेल किंवा त्याचं केलेलं कार्यकर्तृत्व असेल तर सर्वप्रथम आपण चांगुलपणाच्या सर्व सेलेदारांना हे ऐकायला आवडेल सर की संजय खंदारे सर घडत असताना कोणकोणत्या परिस्थितीतून सामोरे जावं लागलं, कोणकोणते व्यक्तिमत्व भेटले आणि विचारांच्या प्रभावामुळे आपण घडत गेलात हे थोडंसं ऐकायला आवडेल. इथपर्यंतचा प्रवास तसा म्हणजे एकदा सर्व्हिस मध्ये आल्यावर तसा प्रवास एकदम फिक्स्ड टाईप आहे, पण तो ह्याच्यापूर्वी सर्व्हिस मध्ये येण्यापूर्वी तसा त्रासदायक प्रवास झाला. म्हणजे आमची घरची परिस्थिती तशी चांगली नव्हती, अगदी गरिबीमध्ये शिक्षण झालं. माझं शिक्षण सातारा सैनिक स्कूलमध्ये झालं, पण तो घरची परिस्थिती इतकी चांगली नव्हती की ती स्कूलची फी वगैरे देता येईल. म्हणजे इनफॅक्ट माझ्या आईनं तर दुसऱ्यांच्या घरी काम पण केलेलं आहे. सो अशा परिस्थितीतून आम्ही शिकलो. इंजिनिअरिंगला गोल्ड मेडलिस्ट झालो माझ्या ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये. मग नंतर मी एमटेक केलं. काही वर्ष मी जॉब सुद्धा केलेला आहे. इथे महिंद्रामध्ये कंपनीमध्ये 1.5 ते 2 वर्ष जॉब केलं आणि मग जॉब करत करत एक्झाम दिली आणि एक्झाम मध्ये दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये पास झालो. आणि एक्झाम देण्याचं माझं काही तसं इतकं ठरलेलं नव्हतं. ते कोइन्सिडेंटली म्हणता येईल की आम्ही बॅचलर्स एकत्र राहत असताना मुंबईमध्ये माझा नीटी मधला पार्टनर तोही सिव्हिल सर्व्हिसची एक्झाम देत होता आणि आम्ही एकत्र असल्यामुळे मी पण विचार केला की सिव्हिल सर्व्हिसची एक्झाम द्यावी आणि झालो. फॉर्च्युनेटली पास पण झालो. सो दॅट्स हाऊ आय केम इन टू सिव्हिल सर्व्हिस. आणि एकदा म्हणजे ह्या पहिल्यांदा एक्झामच्या तयारीमध्ये मला कॉन्फिडन्स होता की आपण करू. वाचायची फार मला सवय होती, अवांतर वाचन माझं खूप होतं. त्याचबरोबर एमटेकला जो मॅनेजमेंटचा विषय होता तोही घेऊन मला त्याचा चांगली हेल्प झाली. आमचे जे नीटीचे टीचर्स होते त्यांचा प्रभाव मला जास्त जाणवतो. त्याचबरोबर आमचे ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग कॉलेज काही 1-2 प्रोफेसर्स होते, त्यांची सतत आताही सुद्धा आठवण होते, म्हणजे हाऊ दे यूज्ड टू टीच वगैरे. तर त्याचा एक इम्पॅक्ट आहे. आणि एकदा सर्व्हिसमध्ये आल्यावर मात्र मग पहिल्यांदा प्रोफेशनल सोलापूरमध्ये असताना अपूर्वचंद्र साहेब त्यांचा एक जास्त प्रभाव आपल्या पर्सनॅलिटीवर पडलेला मला दिसतो. बाकी मग सर्व्हिसमध्ये आल्यावर अनेक पोस्टिंग वगैरे झाल्या, त्याच्यामध्ये अनेक ऑफिसर्स भेटत गेले आणि काही अगदीच खूपच सिग्निफिकंट पर्सनॅलिटीज होत्या, त्यांचा प्रभाव ऑटोमॅटिकली आपल्या पर्सनॅलिटीवर पडत जातो. सो दॅट्स हाऊ नाऊ आय एम हिअर. पुढच्या सर्व मुलाखतीच्या भागाला सुरुवात करत असताना सगळ्यात महत्वाचा एक उल्लेख सर आपण जो केला की सुरुवातीच्या कालावधीमध्ये आईनं जी मेहनत घेतली, कष्ट घेतले, त्याला या ठिकाणी कुठेतरी चीज झाला की मार्गदर्शन करणारे कोणी घरात नव्हतं किंवा भेटत नव्हतं आणि त्यामुळे कुठेतरी चाचपडत पुढे गेलात असं झालं. आणि त्यानंतर बाकीच्यांना मार्गदर्शन करण्याची अशी काही भूमिका घेतली किंवा त्यासाठी स्पेशल काही काम करताय?
असं फॉर्मल वेत मार्गदर्शन वगैरे केलेलं आहे. फक्त ज्या वेळेला मी दिल्लीला होतो पोस्टिंगला, त्यावेळेला काही जे आपले महाराष्ट्रातून पास होणारे कॅन्डिडेट्स आहेत त्यांचे इंटरव्ह्यूज वगैरे घेण्यामध्ये तेवढं मार्गदर्शन केलंय. आमच्या कॉलेजचे किंवा असे काही विद्यार्थी येतात त्यावेळेला त्यांना मार्गदर्शन करत असतो. पण तो असं सतत पुढे जाऊन असं मार्गदर्शन करण्याची कधी अशी वेळ आलेली नाहीये. परंतु ज्या ज्या विद्यार्थ्यांना मी भेटत असतो त्यावेळेला त्यांना मी आपल्या सर्व्हिसचे फायदे आणि वाय दी सर्व्हिस इज द बेस्ट वगैरे हे असं सांगत असतो. आणि त्यांचे इंटरव्ह्यूज वगैरे ज्यांचे असतात त्यावेळेला ते मला कॉल करतात त्यांच्या इंटरव्ह्यूच्या पूर्वी. सो जेवढं शक्य आहे तेवढं ते मार्गदर्शन करत असतो. महाजेनको मध्ये येण्यापूर्वी आपण फूड विभागामध्ये होता सर, आणि नेमकं कोरोनाचा कालावधी होता, कोरोनाची सुरुवात होती गेल्या वर्षीच्या याच्यामध्ये, तिथं देखील चांगलं काम करण्याची एक संधी आपल्याला मिळाली. तर त्याविषयी थोडं ऐकायला आवडेल सर. हो, मी नुकताच फूड अँड सिव्हिल सप्लाय सेक्रेटरी म्हणून जॉईन झालो आणि लगेच कोरोनाचा कालावधी चालू झाला. आणि त्याच वेळेला नेमकं हे सगळे जे आपले मायग्रंट्स आहेत, त्याचबरोबर काम करणारे कामगार वगैरे ह्यांचा रोजगार बंद झाला आणि मग त्यांना घरीच राहावं लागलं. त्यामुळे केंद्र शासनाने, राज्य शासनाने त्यांच्यासाठी काही योजना स्पेसिफिकली चालू केल्या आणि त्यामध्ये प्रत्यक्षात त्या योजनांची अंमलबजावणी करताना मला फार सॅटिस्फॅक्शन झालं. कारण अगदी एक तर पहिल्यांदा कठीण कालावधी होता. त्यावेळेला लोक कोणी ऑफिसमध्ये वगैरे येऊ शकत नव्हते. तर तशा अगदी मर्यादित अधिकाऱ्यांच्या बरोबर, स्टाफच्या बरोबर घेऊन आम्ही जेवढं पूर्वी काम करत होतो त्याच्यापेक्षा जवळपास 3 पटीनं काम केलं. म्हणजे पूर्वी फूड अँड सिव्हिल सप्लाय डिपार्टमेंट पीडीएसच्या द्वारे समजा 3.9 लाख मेट्रिक टन जर सप्लाय करत असेल तर ह्या कालावधीमध्ये जवळपास 10 लाख मेट्रिक टन पर मंथ आम्ही डिस्ट्रीब्युशन केलं. म्हणजे त्यावेळेला सगळे लॉजिस्टिकचे प्रॉब्लेम असायचे. गोडाऊन मधून सगळे ट्रक्स आहेत, माणसं आहेत, त्यांची आवक जावक की व्यवस्थित नव्हती. लॉकडाऊनचे कन्स्ट्रेंट्स होते. तर तशा परिस्थितीमध्ये सुद्धा आम्ही जवळपास 3 पटीनं काम करू शकलो. आणि ह्या ज्या वेगवेगळ्या योजना होत्या, जसं प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना होती, म्हणजे सर्व पीडीएस धारकांना मोफत 5 किलो प्रति माणसी धान्य द्यायचं होतं, जे नेहमीच्या त्यांच्या युज्युअल सप्लायच्या शिवाय होतं. त्याचबरोबर प्रत्येक माणसी, प्रत्येक कुटुंबाला 1 किलो डाळ त्यांच्याकडे पोहोचवायची होती. तर हे सगळं आम्ही करू शकलो. त्यावेळेला खूप चॅलेंजेस होत्या. तर त्या चॅलेंजेस आम्ही पार करून अगदी सॅटिस्फॅक्टरीली असा सप्लाय मेंटेन झाला. आणि त्यामुळे हा जो पहिला लॉकडाऊनचा कालावधी होता त्यामध्ये तशा अन्नधान्याच्या बाबतीतल्या काही म्हणजे फार सिव्हिअर अशा त्रुटी निदर्शनास आलेल्या नाहीत. कंप्लेंट यायच्या, आम्ही त्यासाठी एक हेल्पलाईन केली होती. एक जवळपास 20-25 हजार कंप्लेंट, म्हणजे लोकांच्या काही अडचणी आहेत सप्लायच्या बाबतीत वगैरे, त्या वी रीच टू देम अँड दे ऑल्सो गेव सम सजेशन्स, कंप्लेंट, तर त्या सुद्धा आम्ही दूर करू शकलो. सो दॅट वॉज व्हेरी सॅटिस्फाईंग टाइम फॉर मी. थँक्यू सर. आपण पुढे जाण्यापूर्वी आपल्या चांगुलपणाच्या चळवळीच्या या उपक्रमाबद्दल दररोज आपण या ठिकाणी ज्या सल्लेदारांनी योगदान दिलं किंवा देत आहेत, काम करतायत, त्या प्रत्येकाला आपण सहभाग करून घेतो. आज आपल्या सोबत आहे डॉक्टर PM कदम सर. सर स्वागत आपलं. सर माझा आवाज येतोय? येतोय सर स्वागत आपलं. नमस्ते सर, थँक्यू. सर आपण 352 भाग आता या उपक्रमाचे पूर्ण केलेले आहेत आणि आपण 365 भाग पूर्ण करणार आहोत. तुम्ही चांगुलपणाच्या चळवळीचे एक सक्रिय या ठिकाणी पार्ट आहात. सर्व उपक्रमामध्ये पुढे असताना फार महत्वाची जबाबदारी चळवळीची आपण घेतलेली आहे. तर मी आपल्याला अशी विनंती करतो की आजच्या या कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत आहेत महाजेनकोचे CMD प्रधान सचिव माननीय संजय खंदारे सर. त्यांचं आपण या ठिकाणी आम्ही मुलाखतीला सुरुवात केली आहे, त्यांचं स्वागत करावं आणि या उपक्रमाबद्दल आपली प्रतिक्रिया द्यावी ही विनंती सर. नमस्कार. मी सरांचं अगदी मनपूर्वक स्वागत करतो. चांगुलपणाच्या चळवळीशी आणि चांगुलपणाची चळवळ सुरू होण्याच्या आधी सुद्धा ज्ञानेश्वर मुळे सरांशी कनेक्ट होण्याचा एक मला
म्हणजे त्याचा अभिमानी वाटतो आणि मला तो योग आहे हे मला खूप अभिमानास्पद वाटतं. गेल्या जवळजवळ 300-350 दिवसहून पार झालेले आहेत आणि ही जे काही दररोज एक मालिका आपण घेत आहात, तर यशवंतजी मी स्पेसिफिकली या सगळ्यामध्ये तुमचं कौतुक करतो की ज्या पेशन्सनी आणि ज्या तन्मयतेनं आणि ज्या निष्ठेनं तुम्ही हे पूर्ण केलेलं आहे. कारण मला आठवतं आजपासून जवळजवळ 3 ते 4 महिन्यापूर्वी अंगामध्ये 102-103 ताप असताना सुद्धा मी आता गोळी कुठली घेऊ, कारण मला 1 तास हा कार्यक्रम पूर्ण करायचा आहे असा आपला फोन यायचा आणि त्या दिवशी सुद्धा आपण गॅप घेतली नाही. तर त्यामुळं आपण सर्वजणच पाहतो आहोत की ह्या सगळ्या या विचित्र परिस्थितीमध्ये गेली 1 वर्षभर ज्यावेळी संपूर्ण भारत आणि संपूर्ण देश म्हणजे संपूर्ण देश आणि संपूर्ण जग एका विशिष्ट समस्येला तोंड देत असताना एवढे सगळे लोक म्हणजे आजचे प्रमुख पाहुणे सुद्धा असतील किंवा एवढे सगळे लोक तुम्ही त्यांना या मंचावर आणता कसे आणि त्यांचे कार्यक्रम पूर्ण कसे करता हे खरंच कौतुकास्पद आहे. सर्वप्रथम आपल्या चांगुलपणाच्या चळवळीचे जे प्रमुख प्रवर्तक आणि आपल्या सर्वांचे मार्गदर्शक ज्ञानेश्वर मुळे सर, आजचे प्रमुख पाहुणे आणि आता उपस्थित असलेल्या सर्वांना मी पुन्हा एकदा नमस्कार करतो. आणि 2च गोष्टी मला आज सांगाव्याशा वाटतात ज्या खूप खूप महत्वाच्या आहेत आणि ह्या आपल्या चळवळीमधल्या सक्रिय कार्यकर्त्यांना आणि इतरांनाही महत्वाच्या आहेत असं मला वाटतं. मला वाटतं माझ्या स्वतःच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा मी एकदा बोललो होतो की आजचा जो सगळा जो लढा आहे हा लढा तुम्ही स्वतःला सुरक्षित कसं ठेवता आणि कसं ठेवू शकता याच्या विषयीचा आहे. विशेष करून आजच्या या कोरोना आणि कोविडच्या लढाईमध्ये आपल्या ग्रुपमधल्या सुद्धा काही सदस्यांच्या बाबतीत धोका झाला. आपल्या चळवळीतले काही शिलेदार याच्यामध्ये अक्षरशः धारातीर्थी पडले आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा धोका अजूनही गेलेला नाही. जसं आपण पाहतोय की कोरोनाची ही दुसरी लाट ही जास्त भयानक आहे असं दिसतंय आणि एक डॉक्टर म्हणून मी आपल्याला सांगतो की अजूनही स्वतःची प्रतिकार शक्ती आणि स्वतःची सुरक्षितता याच्याविषयी काडीचंही कॉम्प्रोमाइज कोणीही करू नये आणि रिस्क घेऊ नये. हे रिस्क न घेण्याची जी 3 प्रमुख कारणं आहेत त्याचं कारण असं आहे की आता जसं गेल्या वर्षीचा लॉकडाऊन आणि या वर्षीचा लॉकडाऊन यामध्ये जमीन आसमानचा फरक. आता सगळी यंत्रणा पूर्णपणे ठप्प होऊ शकत नाही, थांबू शकत नाही, रस्ते निर्मनुष्य राहू शकत नाही आणि कारण त्याच्यामध्ये किमान 30 ते 40% ही वाहतुकी राहणार आहे. याच बरोबरीनं आणखीन एक महत्वाची गोष्ट मला इथं सांगायची आणि ती अशी आहे की नेमकं हा आजार याचं ओरिजिन आणि त्याच्या उपचार याच्याविषयी केवळ भारत नव्हे संपूर्ण जगामध्ये आज सुद्धा संभ्रमावस्था आहे. त्याचा निश्चित उपचार सापडलेला नाही आणि ज्याला आपण म्हणतो ट्रायल अँड एरर, या ट्रायल अँड एरर मेथड मध्ये बहुतांश हॉस्पिटल्स डॉक्टर्स आणखीन हे आज सुद्धा काम करतायत. ही दुर्दैवाची गोष्ट जरी असली तरी सुद्धा ज्या ज्या व्यक्ती सक्षमतेनं सकारात्मकतेनं आणि रिपोर्ट पॉझिटिव्ह असला तरी मनाच्या पॉझिटिव्हिटीनं या पाथवर जायला तयार आहेत त्या सुरक्षित आहे. आणि मला इथं मुद्दामहून सांगावंसं वाटतं की ज्याला इंग्रजीमध्ये iatrogenic कॉम्प्लिकेशन असं म्हणतो. iatrogenic कॉम्प्लिकेशन्स म्हणजे एका इंजेक्शनचा होणारा दुसऱ्या इंजेक्शनवर परिणाम आणि या दोन्ही इंजेक्शनचा मिळून होणारा शरीरावर परिणाम याच्यामध्ये अनेक मृत्यू होत आहेत आणि त्यामुळं कोणत्याही प्रकारच्या ऍडव्हान्स ट्रीटमेंट कडे जाण्यापूर्वी स्वतःची प्रतिकारशक्ती इनेट इम्युनिटी कशी चांगली राहील हे सगळ्यांनी पाहणं गरजेचं आहे. आणि यासाठीच मी 2 छोटे छोटे सल्ले आपल्याला देऊ शकतो की शासनाचे सगळे निर्देश पाळत असतानाच म्हणजे ज्याच्यामध्ये मास्क आहे, सॅनिटायझर आहे किंवा डिस्टन्स आहे हे पाळत असतानाच आपल्या गरजेपुरतच आपण बाहेर जात असतानाच आपल्या समोरची व्यक्ती कदाचित आता कॅरियर तरी आहे किंवा सफर होते असं समजूनच आपण वागणं हे गरजेचं आहे. पुढचे 2 ते 3 महिने माझ्या अंदाजानुसार मेच्या महिन्याच्या शेवटापर्यंत बऱ्यापैकी ही गोष्ट आपल्या कंट्रोलमध्ये यायला लागेल आणि त्याच्यानंतर पुन्हा ही तिसरी लाट वगैरे जी येते त्याच्या आधीपर्यंत आपण जर आपली इनेट इम्युनिटी जी आपल्या आहार विहार आणि विचारांवर अवलंबून आहे ती जर मजबूत केली तर सगळेजण निश्चितपणे याला चांगल्या पद्धतीनं तोंड देऊ शकू असं मला वाटतं. यशवंतजी धन्यवाद मला एक 5 मिनिटही बोलण्याची संधी दिल्याबद्दल. चांगुलपणाच्या चळवळीमधील मला वाटतंय 360 की 362 एपिसोड झाले, 352 एपिसोड पूर्ण झालेले आहेत. 352 झाले म्हणजे आज 350 पूर्ण झाले
आज तुम्ही जो वेळ दिला तो आमच्यासाठी फार महत्वाचा आहे, कारण चांगुलपणाच्या चळवळीच्या उपक्रमामध्ये आपला सहभाग आणि सहकार्य फार गरजेचं असतं आणि आपण ऍक्टिव्हली ते करत असता. केव्हाही हाक मारली की मी केव्हाही आहेच, केव्हाही हाक मारली तर मी आहे. सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद आणि मी आपली ज्ञानेश्वर मुळे सरांच्या भाषेमध्ये चळवळीचे पांडुरंग आणि पांडुरंगांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. याही चळवळीच्या माध्यमातून आजच्या व्यासपीठावर मी देऊ इच्छितो. आपल्याला खूप खूप शुभेच्छा आणि आपल्या सहभागाबद्दल आपले मनपूर्वक आभार. खंदारे सर, आपण पुढे जातोय आपल्या पुढच्या विषयाकडे, की आपण जसं आता सांगितलं की आपल्या विभागामार्फत चांगुलपणाच्या चळवळीचं जसं काम चालतं तसंच काम या ठिकाणी सुरुवातीच्या कोरोनाच्या कालावधीमध्ये आपल्याकडून करण्यात आलं. शासकीय जबाबदारी म्हणून जरी असली तर ते तन्मयतेनं होणं देखील तितकंच महत्वाचं असतं, ते पार पाडतं. आज महाजनकोचे प्रधान सचिव म्हणून आपण कार्यरत असताना महाराष्ट्रातले असेल किंवा देशाबाहेरचे लोक असतील, देशातले लोक असतील, चांगुलपणाचे शिलेदार ज्यावेळेला हे सगळं बघतायत त्यावेळी नेमकं महाजनकोची प्रोसेस, कार्यपद्धती कशी चालते हे ऐकायला थोडे उत्सुक असतील सर. त्यामुळे आपल्याला विनंती करतो की थोडंसं त्याबद्दल आम्हाला मार्गदर्शन करा. पूर्वी MSCB नावाची कंपनी होती, तसेच प्रत्येक राज्यामध्ये त्या राज्याची एक इलेक्ट्रिसिटीची कंपनी होती. नंतर 2000 पासून जे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने त्याच्यामध्ये रिफॉर्म्स आणले, त्यामध्ये असं झालं की त्या एक कंपनी आहे त्याचे 3 वेगवेगळे भाग केले पाहिजेत. एक जनरेशन आहे, ट्रान्समिशन आहे आणि डिस्ट्रीब्युशन आहे. तर तेव्हापासून ही जनरेशन कंपनी महाराष्ट्राची म्हणून चालू आहे. महाजेनको जे आम्ही म्हणतो तर ती राज्यात देशामधली नंबर 2 जास्त वीज तयार करणारी कंपनी आहे. पहिली ऑफकोर्स NTPC आहे. तर आम्ही मेनली थर्मल प्लांटच्या द्वारे इलेक्ट्रिसिटी जनरेट करतो. मग आमच्याकडे हायड्रोचे पॉवर प्लांट्स आहेत, त्याचबरोबर सोलर पॉवर प्लांट्स आहेत. 3 मेन सोर्सेस मधनं आमची इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. आमच्याकडे एक गॅसचं पण युनिट आहे जे उरणला आहे. सो ही आम्ही जी इलेक्ट्रिसिटी जनरेट करतो ती एकूण राज्याच्या सुमारे 35% कॅपॅसिटी आमच्याकडे आहे. बाकीचे मग खाजगी सुद्धा काही जनरेट करणारे पॉवर प्लांट्स आहेत, जसे अडाणी आहे, टाटा आहे, रिलायन्स आहे. आणि आता हे सगळं क्षेत्र ओपन झालं असल्यामुळे महावितरण जी ग्राहकांच्या पर्यंत ही वीज पुरवते ती इतर राज्यामधनं सुद्धा सप्लाय करून आपली गरज भागवते. सो आम्ही वन ऑफ दी मेजर सप्लायर्स टू डिस्ट्रीब्युशन कंपनी असं म्हणता येईल. सगळ्या देशामधली एकूण राज्यांच्या पैकी सगळ्यात नंबर 1 कंपनी म्हणून महाजनरेशन कंपनी आहे. आमचे 28 थर्मल पॉवर प्लांट्स आहेत, ज्याच्यामधनं आम्ही 9750 मेगावॉट जनरेट करतो. त्याचबरोबर आमचे हायड्रोचे एक 2380 ची आमची क्षमता आहे, त्याच्यामध्ये कोयना एक मेजर पॉवर प्लांट आहे. आणि काही सोलरच्या द्वारे 184 मेगावॉट, असे करून आम्ही 13,186 मेगावॉट इलेक्ट्रिसिटी जनरेट करून आपल्या महाराष्ट्रातल्या ग्राहकांना पोहोचवतो. आपल्या या सर्व याच्यामध्ये सर शेवटी इसेन्शियल सर्व्हिसेस मध्ये येणारा हा भाग आहे, अत्यावश्यक सेवेमध्ये असणारा भाग आहे. आणि बऱ्याच वेळेला आपण बघतो की ग्राहकांना सोपं वाटतं, म्हणजे आज आपण म्हणतो की लाईट गेली किंवा काही टेक्निकल प्रॉब्लेम झाले, पण अविरतपणे हे चालणारं काम आहे, सातत्यानं चालणार. मग ते ऊन वारा पाऊस या सगळ्या याच्यामध्ये चाललेलं असतं, कायम प्रेशर असतं वेगवेगळ्या पद्धतीचे, एक्सपान्शन असेल किंवा मेंटेनन्स, रिपेअर अँड मेंटेनन्स असेल. तर एक अधिकारी म्हणून तुम्ही या सर्वांच्याकडे कशा पद्धतीने बघता? हे प्रेशर ज्यावेळेला कर्मचारी किंवा फील्ड वर्करवर असतं त्यावेळेचे काही अनुभव किंवा वेगळ्या पद्धतीचं सिच्युएशन काय सांगता येईल? नाही, हे कंटिन्युअसली पॉवर प्लांट हे कंटिन्युअसली चालणारं ऑपरेशन्स आहे. इव्हन हायड्रोचं सुद्धा कंटिन्युअसली, म्हणजे पॉवर प्लांट हा सतत अवेलेबल ठेवावा लागतो. आणि हे आमचे जे लोक आहेत ते अगदी 2 शिफ्ट मध्ये काम करतात, काही 3 शिफ्ट मध्ये काम करतात. म्हणजे कोणत्याही औद्योगिक क्षेत्रामध्ये जसे कामगार काम करतात, तंत्रज्ञ काम करतात, तसंच आमचं सुद्धा पॉवर प्लांट्स तो थर्मल असू द्या किंवा हायड्रो असू द्या, त्याप्रमाणे अगदी अहोरात्र अविरत असे ते युनिट्स चालू ठेवतात. आता म्हणजे सगळीकडे मॅनपॉवरचं शॉर्टेज असतोच, म्हणजे कुठल्याही क्षेत्रामध्ये बघितलं तर जेवढी रिक्वायरमेंट आहे त्याप्रमाणे मॅनपॉवर नसतो. तसं आमच्याकडे सुद्धा एक
25 ते 30% लोकांचा तंत्रज्ञानाचा इंजिनिअरचा शॉर्टेज आहे. तर बाकीचे लोक आहेत जे आपली जी सगळी कामाची गरज आहे ते भागवून जेवढं काम आहे त्याच्यापेक्षा जास्त काम करून हे सगळे प्लांट्स अविरतपणे चालवतात, तेव्हा कुठे आपल्याला ही इलेक्ट्रिसिटी मिळते. आणि ह्या कोरोनाच्या पिरियडमध्ये सुद्धा आमचे खूप लोक बाधित झाले, खूप इंजिनियर्स तंत्रज्ञ हे सुद्धा अनफॉर्च्युनेटली एक्सपायर पण झाले. तर ह्या अशा परिस्थितीमध्ये त्यांचं मनोबल उंचावून काम करून घ्यायचं आहे. त्यांची जी सगळी जी मॅनपॉवरची रिक्वायरमेंट आहे, त्याचबरोबर कोळशाची गरज आहे ती भागवायची आहे. आणि प्लांट मशिनरी म्हटल्यावर त्याच्यामध्ये डाऊन टाइम वगैरे आला तर त्यासाठी लागणारे पार्ट्स वगैरे ते वेळेला पोहोचले पाहिजेत. आमचे सप्लायर्स आहेत त्यांच्याशी सतत संपर्कात राहून अगदी आमचे लोक 24 तास त्यांच्याशी पाठपुरावा करून मग ते लागणारे पार्ट्स वगैरे सप्लाय करतात. तर अशा ह्या परिस्थितीमध्ये काम चाललेलं आहे. आताच्या कोरोनामध्ये आणखी जास्त बिकट आहे, पण आम्ही ते व्यवस्थितरित्या मॅनेज करत आहोत. आणि वी अश्युअर की आम्ही असंच आणखी म्हणजे असंच अविरतपणे आमचे वीज निर्मितीच काम आहे ते आम्ही चालू शकतो. नक्कीच सर, या कोरोनाचा परिणाम हा प्रत्येक सेक्टरवर झालेला आहे. तुम्ही जसं तुमच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आणि अधिकाऱ्यांच्या बाबतीत सांगितलं, तसं या ठिकाणी मला सर्वांना आमच्या चांगुलपणाच्या शिलेदारांना सांगायला आवडेल की सर देखील नुकतेच कोरोनामधनं या ठिकाणी कव्हर झालेले आहेत. सर, थोडंसं तो अनुभव आमच्या सर्वांशी शेअर करावा. पॉझिटिव्ह काहीतरी जाऊ दे आपल्याकडे की चांगल्या पद्धतीनं आपण पुन्हा कामावर सुरुवात केलेली आहे. तर थोडंसं तो कालावधी तुमच्यासाठी कसा होता, ट्रीटमेंट कशा पद्धतीनं झाली आणि काय सकारात्मक बाबी तुम्हाला त्या कालावधीमध्ये? विशेष म्हणजे मी दुसऱ्यांदा पॉझिटिव्ह झालो. मी ज्या वेळेला फूड अँड सिव्हिल सप्लाय सेक्रेटरी 6 महिने होतो, त्यावेळेला मी दररोज ऑफिसला जायचो. माझे बरेच सहकारी पॉझिटिव्ह झाले. तशा परिस्थितीमध्ये त्यावेळेला मी कधी पॉझिटिव्ह झालो नाहीये, परंतु इलेक्ट्रिसिटी कंपनीमध्ये आल्यावर मात्र पहिल्यांदा पॉझिटिव्ह झालो. त्यावेळेलाही मला काही सिम्पटम्स नव्हते. जस्ट एक रुटीन चेक टेस्ट घेतली, त्यामध्ये मला कळालं की मी कोरोना पॉझिटिव्ह आहे. फॉर्च्युनेटली मला काही सिम्पटम्स त्यावेळेलाही नव्हते. आणि आत्ताही मागच्या म्हणजे ह्या 12 एप्रिलला मी परत पॉझिटिव्ह झालो. माझी मिसेस पण पॉझिटिव्ह. आम्ही दोघे मग होम क्वारंटाईन होतो. ह्या दिवसामध्ये म्हणजे पहिल्यापासून मी व्यायाम करतो. म्हणजे मी रेग्युलरली I must be one of the few IAS officers or even all India service officers who regularly play on a day-to-day basis. जेवढा वेळ मिळतो त्या ह्याच्यामध्ये मी सकाळी 1 तास 1.5 तास टेनिस खेळतो आणि ती फिटनेस मला कामी आली असं मला वाटतंय. सो ज्या वेळेला कोरोनाने घरी होतो त्यावेळेलाही मी डेली सूर्यनमस्कार, प्राणायाम वगैरे हे चालूच ठेवलं होतं. आणि त्यामुळे मला वाटतंय रिकव्हरी व्हायला मला त्याचा उपयोग झाला असावा. सो जसे माझे 10-12 दिवस झाले तसे मी लगेच ऑफिसला जॉईन करून, आणि त्यावेळेला मी वर्क फ्रॉम होम चालू ठेवलंच होतं. कारण आम्ही आणखी एक काम करतोय ऍज जनरेशन कंपनी. आपल्याला सांगायला सर्वांना म्हणजे मला बरोबर आनंद होतोय की ऑक्सिजनची फार गरज आहे, सगळ्यांना माहीतच आहे. सो आमच्याकडे जे ऑक्सिडेशनचे ओझोनायझेशन प्लांट्स होते ते आम्ही कन्वर्ट करून त्याच्यामधनं ऑक्सिजन जनरेट करून आम्ही हॉस्पिटलला पुरवण्याचं काम चालू केलेलं आहे. तो आत्ताच नुकतंच आम्ही आंबेजोगाई स्वामी रामानंद तीर्थ हॉस्पिटलला आता एक 288 जम्बो सिलेंडर्स दिवसाला आम्ही सध्या जनरेट करून पुरवतो आहोत. त्याचबरोबर आणखी खापरखेडा, कोराडी, पारस, परळी ह्या ठिकाणी सुद्धा आम्ही आता ऑक्सिजन प्लांट्स आम्ही उभे करत आहोत. आमचे प्लांट्स आहेत ते शिफ्ट करत आहोत हॉस्पिटलच्या ठिकाणी. जिथे जमत नाहीये तिथे बॉटलिंग प्लांट सुद्धा आम्ही टाकण्याचं काम चालू केलेलं आहे. सो मे बी अनदर 1 month वी विल सप्लाय ऑक्सिजन ऍट द हॉस्पिटल्स अँड आणखी 1-1.5 महिन्यामध्ये बॉटलिंग प्लांट्स आम्ही चालू करून हे बॉटल्ड ऑक्सिजन सप्लाय करणार आहोत. सो ते सुद्धा काम हे वर्क फ्रॉम होम मध्ये चालूच होतं, ते पण करतच होतं.
खूप खूप अतिशय महत्वाचं काम आहे सर, की महाजनको आज या ठिकाणी अपारंपरिक ऊर्जा स्रोत किंवा ऊर्जा निर्मितीच्या बरोबर ऑक्सिजन निर्मितीचं काम करते कोरोनाच्या कालावधीमध्ये. अतिशय मोठं काम आहे. फक्त चांगुलपणाच्या सर्व शिलेदारांसाठी हे पारंपरिक ऊर्जा आणि अपारंपरिक ऊर्जा नेमकं काय, कशा पद्धतीनं चालते आणि बदलणाऱ्या येणाऱ्या कालावधीमध्ये ह्या ऊर्जांची कोणती रूपं आपल्याला बघायला मिळतील हे थोडंसं ऐकायला बघायचं. हा, म्हणजे आपल्याला माहित आहे की ऊर्जेचे सोर्स आहेत ते थर्मल पॉवर प्लांट्स आहेत, जे कोल बेस्ड असतात किंवा गॅस बेस्ड असतात. दुसरा आहे हायड्रो पॉवर प्लांट्स, न्यूक्लिअर पॉवर प्लांट्स, आणि आपण एक रिन्युएबल एनर्जी सोलर म्हणतो आणि रिन्युएबल एनर्जी नॉन सोलर म्हणतो. रिन्युएबल एनर्जी नॉन सोलर मध्ये विंड मेनली गृहीत धरलं जातं. तर आपल्या देशाच्या ह्याच्यामध्ये जर बघितलं तर जवळपास 63% हे थर्मलच्या द्वारे जनरेशन होतं एकूण इंडिया लेवल जर बघितलं, आणि हायड्रोचं 12% कॉन्ट्रीब्युशन आहे, आणि रिन्युएबलचं आहे ते सुमारे 22 ते 23% आहे. तसंच महाराष्ट्राचं जर बघितलं तर महाराष्ट्राचं एकूण पिक्चर असं आहे की 71% थर्मल पॉवरचं जनरेशन आहे. हायड्रोचं मात्र फार कमी आहे, 8%. परंतु जनरेशन आमची कंपनी आहे त्याच्यामध्ये बघितलं तर आमचं हायड्रोचं ओव्हरऑल आम्ही जे करतो त्याच्यामध्ये 20% कॉन्ट्रीब्युशन आम्ही हायड्रोच्या मार्फत करतो. आणि अनफॉर्च्युनेटली रिन्युएबल एनर्जीचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते महाजनकोचं फार कमी आहे, 164 मेगावॉट इन 13,000 विच इज व्हेरी निग्लिजिबल. तर आम्ही आता ते ह्या येत्या 2 वर्षामध्ये आम्ही 2500 मेगावॉट द्वारे 25 मेगावॉट हे रिन्युएबल एनर्जी सोलरच्या द्वारे देऊ शकतो. तर अशा प्रकारे पिक्चर आहे. सो लोकांची अशी कल्पना असेल, ऑफकोर्स हा सगळीकडे ज्वलंत इश्यू असल्यामुळे थर्मल पॉवर प्लांटचं जनरेशन कमी करायचं आहे आणि रिन्युएबल एनर्जी, सोलर एनर्जी, विंड एनर्जी याचं कॉन्ट्रीब्युशन वाढवायचं आहे. सो जसा आपला नॅशनल प्लॅन आहे त्याचप्रमाणे स्टेटमध्ये पण असे प्लॅन्स आहेत, आणि प्रत्येक डिस्ट्रीब्युशन कंपनीला गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने एक ऑब्लिगेशन दिलेलं आहे, रिन्युएबल परचेस ऑब्लिगेशन म्हणून. तर ते आता 25% तरी हे रिन्युएबल एनर्जीचं कॉन्ट्रीब्युशन असलं पाहिजे अशा प्रकारची कंडिशन टाकलेली आहे. आणि सगळी राज्य, महाराष्ट्र राज्य सुद्धा ते त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करत आहे. आणि आता जरी ते 20%च्या आसपास जरी असेल तरी 5 ते 10 वर्षामध्ये म्हणजे 2030 पर्यंत ते रिन्युएबल एनर्जीचं कॉन्ट्रीब्युशन आहे ते सुमारे 50% पर्यंत जाईल अशी अपेक्षा आहे. सर, आपण नितीनजी गडकरींच्या विजननुसार या ठिकाणी इलेक्ट्रिक व्हेकलकडे आपण जास्त जातोय, म्हणजे पुन्हा एकदा या ठिकाणी इलेक्ट्रिसिटीवर या ठिकाणी आपली डिपेंडन्सी वाढत्या, लोड वाढणार आहे, किंवा मग त्याचे चार्जिंग स्टेशन येतील, पुन्हा ती रिक्वायरमेंट वाढेल. मग जर पुढच्या काही वर्षांमध्ये आपण तिकडे कन्वर्ट व्हायचं म्हणतोय तर पुन्हा त्याच्यासाठी काही वेगळे प्लॅनिंग किंवा वेगळ्या सूचना काही आपल्या स्तरावर सुरू आहे, कामकाज काही सुरू आहे? नाही, ज्या वेळेला ओव्हरऑल एनर्जी रिक्वायरमेंट फ्युचरची किती राहणार आहे हे ज्या वेळेला कन्सिडर केलं जातं तर ते ऑफकोर्स हे सगळे बाकीचे जे डिमांड ज्या ज्या क्षेत्राद्वारे होणार आहे ते विचारात घेतली जातेच. आता हे चार्जिंग साठीचे आहे म्हणा, किंवा इवन मेट्रो अनेक शहरामध्ये येणार आहे, तर मेट्रोला इलेक्ट्रिसिटी लागणार आहे. तर असे जे वेगवेगळे सोर्सेस आहेत ते त्यांचं डिमांड किती आहे एकूण जनरेशन, एकूण रिक्वायरमेंट मध्ये त्याचं गणित कॅल्क्युलेट केलं जातं आणि ते विचारात घेतलं जातं. सो त्याच्याप्रमाणे आपली जी एनर्जी डिमांड वाढणार आहे ती ऑलरेडी त्याच्यामध्ये विचारात घेऊन त्याप्रमाणे कॅल्क्युलेशन करून जनरेशन प्लॅन बनवलेले असतात. सोलर एनर्जीच्या बाबतीमध्ये अनऑर्गनाइज सेक्टर बराच आहे, म्हणजे इंडिव्हिज्युअल लेवलला बरेच लोक वापरत असतील, करत असतील, तर ते काउंट होतं का? किंवा त्याचं काही आपण मध्यंतरी नेट मीटरिंग सारखी कॉन्सेप्ट सुरू झाली किंवा अजून काही त्याच्यामध्ये बदल येत आहेत. इंडिव्हिज्युअल लेवलला जसं ग्रीन बिल्डिंगचं स्ट्रक्चर येतं किंवा बांधकाम करत असताना जसं एनर्जी कमीत कमी लागेल अशा पद्धतीने येतं, सोलरचा उपयोग जास्त करावा, एज्युकेशन इन्स्टिट्यूटनी करावा, असे सगळे संदेश दिले जात आहेत सगळे त्याच्यामध्ये. आज एका विभागाचे म्हणजे जिथं वीज तयार होते अशा विभागाचे प्रमुख म्हणून जे चांगुलपणाचे सर्व सिलेंडर आहेत, ज्यांच्याकडून महावितरण असेल किंवा महाजनको असेल, यांना वीज वाचवण्यासाठी किंवा या ठिकाणी अपारंपरिक ऊर्जा स्रोतातून निर्माण करण्यासाठी काही संदेश आपण देऊ शकाल?
पहिला पॉइंट आपण असं म्हणाला होता की हे जे पर्सनल लेवलवर जे सोलरच्या द्वारे एनर्जी जनरेट करतात आणि स्वतः कन्झ्युम करतात, तर त्याचा विचार आणि त्याचं जे गणित आहे ते वितरणकडे असतं का? तर नक्की असतं ते. कुठलाही अगदी 1 मेगावॉटचा किंवा 700 KWH जरी सोलरचा प्लांट टाकायचा झाला तरी त्याची इतर परवानगी घ्यावी लागते. त्यामुळे किती जनरेशन होते थ्रू स्मॉलर सोलर युनिट्स आणि ते डिमांड मध्ये कसं त्याचं गणित बसते ते वितरणकडे तशीच पूर्ण कल्पना असते. सो हे सगळं तसं तसं कॉम्प्लेक्स आहे, म्हणजे ते काय एवढं इझी गणित नाहीये. परंतु प्रत्यक्षात ज्या वेळेला जनरेशन आणि डिमांड याच्यामध्ये ज्या कॅल्क्युलेशन करत असतं त्यावेळेला हे सगळं विचारात घेतलेलं असतं. दुसरं असं की आता हे तुम्ही म्हणाला की सोलरच्या द्वारे वगैरे हे वाढवलं पाहिजे किंवा नेट मीटरिंग वगैरे, तर हे प्रत्यक्षात नेट मीटरिंग वगैरे इंडिव्हिज्युअल लेवलला जे काही कॉम्प्लेक्सिटीज असतात किंवा रूल्स रेग्युलेशन मध्ये वितरणच्या ऑफिसेस मधून परमिशन घ्यायची असते किंवा त्यांच्याशी कोऑर्डिनेशन करायचं असतं, तर हे मला वाटतं चालू असतं. ह्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम असतात तर ते त्या लेवलवर क्लिअर केले जातात. आणि गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राची RE पॉलिसी आता आलेली आहे ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त कन्व्हिनियंट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जसं इव्हन जनरेटर्सला ते कन्व्हिनियंट करण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्याचबरोबर जे कन्झ्युमर्स आहेत त्यांना सुद्धा हे कन्व्हिनियंट करायचा प्रयत्न केलेला आहे. सर, ह्या सर्वांच्या मध्ये म्हणजे अपारंपरिक ऊर्जा स्रोत असेल का पारंपरिक ऊर्जा स्रोत असतील, प्रत्येकाची या ठिकाणी गरज आहे आणि त्या पद्धतीनं अवेअरनेस देखील वाढतोय. अवेअरनेसचे वेगळे कार्यक्रम घेतले जात आहेत, करतायत सगळे त्याच्यामध्ये. सवयींच्या मध्ये काही बदल, जसं आपण या ठिकाणी बघितलं काही शहरांच्या मध्ये एक दिवस रात्रीच्या वेळेला लाईट बंद केली जाते आणि त्यानंतर मग आकडा सांगितलं होतं की एवढे लाईट वाचवली, किंवा बऱ्याच वेळा सांगितलं जातं की आपण या ठिकाणी जास्त कन्झम्पशन ज्या वेळेला असतं त्यावेळेला काही हेवी इक्विपमेंट बंद ठेवावेत, त्यातून या ठिकाणी एनर्जी वाचवली जाते. काही फॉरेन कंट्रीजमध्ये असं बघितलं जातं की जर कट ऑफ असेल, पॉवर कट ऑफ जर झाला तर कंपनीला कस्टमरला चार्ज द्यावा लागतो, दंड म्हणून ते देतात असं या ठिकाणी म्हटलं जातं. आपल्या देशामध्ये, आपल्या राज्यामध्ये अशी परिस्थिती जर यायची असेल तर त्यासाठी काय घडावं लागेल असं वाटतं आणि ते भविष्यामध्ये होऊ शकेल असं वाटतं? आहे त्या दृष्टिकोनातून वाटचाल चालू आहे. आता नवीन इलेक्ट्रिसिटी बिल सुद्धा आहे, ते जशा दुसऱ्या देशामध्ये ज्या ज्या आता तरतुदी आहेत त्या तरतुदींची अंमलबजावणी करण्यासाठीची प्रोव्हिजन त्या इलेक्ट्रिसिटी बिल मध्ये आहेतच. आणि एक सांगायचं आहे की बेसिकली आपल्याकडे ओव्हरऑल जर नॅशनल लेवलला बघितलं किंवा स्टेट लेवलला बघितलं तर जनरेशन कॅपॅसिटी खूप जास्त आहे, डिमांड त्या मानाने कमी आहे. प्रॉब्लेम कधी येतो, म्हणजे दिवसामध्ये 2 पीक्स असतात, पीक डिमांड. एक सकाळच्या वेळेला असतं आणि एक संध्याकाळी 7च्या सुमारास एक पीक असतं. त्यावेळेला जर हे मॅनेजमेंट व्यवस्थित जमलं नाही, म्हणजे कॅपॅसिटी तर आहे परंतु त्यावेळेला हे सगळे जे युनिट्स जनरेट करून इलेक्ट्रिसिटी देणार आहेत त्यावेळेला जर काही कारणामुळे तर देऊ शकले नाहीत त्या पीकच्या वेळेला, तर थोडाफार व्यत्यय कंझ्युमरना येऊ शकतो आणि तोही जास्तीत जास्त लोकल लेवलवर असू शकतो. तो वितरण रिलेटेड प्रॉब्लेम असू शकेल किंवा ट्रान्समिशन रिलेटेड प्रॉब्लेम. परंतु मोठं पिक्चर बघितलं तर आपल्याकडे कॅपॅसिटी खूप आहे, त्यामुळे ऍक्च्युली शॉर्टेज आणि असं यायला नको. परंतु जर शॉर्टेज झाला तर आता त्यासाठी कंझ्युमरना त्याच्यामध्ये काय कॉम्पेन्सेशन दिलं पाहिजे वगैरे हे प्रयत्न चालू आहेत. एक सांगतो की आता अशा प्रकारची यंत्रणा येते, मेकॅनिझम येतो, त्याला डेव्हिएशन सेटलमेंट मेकॅनिझम म्हणतायत, की जर जनरेशन कंपनीने अश्युरन्स दिलेला आहे की मी इतकी पॉवर सप्लाय करणार आहे, त्यामध्ये जर मी कमी सप्लाय केली किंवा जास्त सप्लाय केली तर मला पेनल्टी बसणार आहे. सगळे जनरेटर्स आता म्हणजे जेवढं आपलं अश्युरन्स देणार आहे त्याप्रमाणे त्यांना जनरेट करावे लागणार आहे. म्हणजे जर तुम्ही शॉर्ट सप्लाय केला तरी तुम्हाला पेनल्टी आहे आणि जर जास्त सप्लाय केला तरी तुम्हाला पेनल्टी आहे. म्हणजे हे जनरेटर्सना आता
हा प्रॉब्लेम्स आहे. त्याचप्रमाणे आता ह्या इलेक्ट्रिसिटी बिलमध्ये सुद्धा डिस्ट्रीब्युशन सुद्धा प्रायव्हेटाईज करण्याचा प्रोव्हिजन आहे. त्यामुळे डिस्ट्रीब्युशन जरी मुंबईमध्ये आता अडाणी आणि अडाणी आणि रिलायन्स जनरेशन म्हणजे डिस्ट्रीब्युशन आहे, तसं सगळीकडे महाराष्ट्रात किंवा देशाभरात आता अनेक वितरण कंपन्या येऊ शकतात. त्यामुळे वितरण कंपन्यावर सुद्धा त्याच प्रमाणामध्ये रिस्पॉन्सिबिलिटी येणार आहे जिथे आता जनरेटर्सवर आहे. सो कंझ्युमरला ह्याच्यामध्ये निश्चितपणे फायदा आहे आणि कंझ्युमरला अश्युअर्ड सप्लाय होऊ शकेल. आणि ह्याच्या पुढची बाब जर कंझ्युमरला नाही मिळाला, शॉर्ट आला, तर तो he can very well claim compensation. As now generators are going to pay, I'm sure this will also be applicable to distribution companies. धन्यवाद सर. कारण हे सर्वसामान्य लोकांच्या जिव्हाळ्याशी किंवा संलग्न असणारा असा हा प्रश्न आहे म्हणून हा विचारला सर. त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला रोषाला सामोरे जावं लागतं सर्वसामान्यांच्या, असा हा विभाग आपला आहे सर सगळ्याच्यामध्ये. पण तरी देखील मला हे ऐकायला आवडेल सर की या विभागामध्ये काम करत असताना जे सन्मानाचे कौतुकाचे प्रसंग येतात, मग ते विभागाअंतर्गत खात्याअंतर्गत असतील, शासनाच्या लेवलला असतील, किंवा आपण आपल्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना मोटिवेशन देण्यासाठी असे काही उपक्रम राबवतात किंवा काय, ते कशा पद्धतीने असतात? नाही, ह्या शॉर्ट पिरियड मध्ये सुद्धा खूप कौतुकाचे प्रसंग आलेले आहेत. म्हणजे आता आमचे थर्मल पॉवर प्लांट्स हे कोराडी किंवा खापरखेडा, चंद्रपूर हे 3 मेन पॉवर प्लांट्स आहेत. आता म्हणजे ते ऑपरेशन करून एक 7-8 वर्ष झालेली आहेत. परंतु ह्या मागच्या मार्च मध्ये आम्ही आतापर्यंत सगळ्यात जास्त प्रोडक्शन केलं. निर्मितीनंतरचं सर्वात उच्चांकी प्रोडक्शन आम्ही केलं. आणि हे 3 ठिकाणचे पॉवर प्लांट्स हायएस्ट पेलोड फॅक्टरला घेऊन गेलो, डिस्पाइट कोविड अँड ऑल अदर कन्स्ट्रेंट्स. सो हे अतिशय अभिमानाची आणि कौतुकाची बाब होती. ज्याच्यामध्ये न्यूजपेपरमध्ये पण मोठ्या प्रमाणामध्ये बातम्या आल्या. माननीय मंत्री यांनी पण आमच्या सर्वांचं कौतुक केलं. सो चांगलं ऑपरेशन चालवलं, त्याचबरोबर लोकांना जास्त एनकरेज केलं आणि त्यांचे काही इश्यूज असतील ते सॉर्ट केले. आणि प्रत्यक्षात ज्या कोळशाच्या रिलेटेड बाबी आहेत, क्वांटिटी, क्वालिटी वगैरे, त्या जर ऍड्रेस केल्या तर त्याचा हा परिणाम म्हणून आता आम्ही उच्चांकी निर्मिती केली, हायएस्ट प्लांट लोड फॅक्टरला घेऊन गेलो. आणि आणखी अभिमानाची गोष्ट म्हणजे ही सगळी कॉम्पिटिशन आहे. आमच्यासारखेच खाजगी लोक पण आहेत जे सप्लाय करतात, परंतु त्यांना मागे टाकून आम्ही आमचे प्लांट्स पुढे चालवले. म्हणजे 28 पैकी 22 प्लांट्स आमचे त्या मेरिट ऑर्डर डिस्पॅच मध्ये आले, ज्याचा अर्थ असा होता की आमची व्हेरिएबल कॉस्ट आहे ती खाजगी कंपन्यांच्या पेक्षा सुद्धा कमी राहिली आणि त्यामुळे आम्हाला जनरेशनचा चान्स मिळाला. सो तसे सुद्धा असे प्रसंग आले या मागच्या 2-3 महिन्यामध्ये. तसेच ऍज कम्पेअर्ड टू डिसेंबर 20, जानेवारी 20 आमची कॉस्ट ऑफ प्रोडक्शन 30 पैशाने कमी आली. डिसेंबर 19 डिसेंबर 20 आमची कॉस्ट ऑफ प्रोडक्शन 30 पैशाने कमी आली. तीच जानेवारीमध्ये पण कमी आहे. त्यामुळे आम्ही कॉस्ट ऑफ प्रोडक्शन सुद्धा 20 ते 30 पैशाने कमी केले आणि त्याचा फायदा कंझ्युमरना झाला. खूप खूप अभिनंदन सर या सर्व बाबींचं, कारण हे सर्व महत्वाचं असतं आणि ह्या गोष्टी लोकांच्या समोर या चांगुलपणाच्या व्यासपीठावर येणं गरजेचं होतं. यासाठी या सर्व गोष्टी विचारल्या सर. तर चांगुलपणाची चळवळ ही डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे सरांनी चालू केलेली चळवळ आहे. त्याच्यामध्ये चांगलं काम करणाऱ्या लोकांनी एकत्र यावं म्हणून असणारी ही चळवळ. चांगलं काम करणाऱ्या लोकांनी एकत्र यावं, संघर्ष कमीत कमी करावा आणि चांगल्या कामाची या ठिकाणी गती वाढवावी, पॉझिटिव्ह या ठिकाणी मोटिवेशन मिळावं, त्याचं स्प्रेड चांगल्या पद्धतीने व्हावं म्हणून चालू असणारी ही चळवळ आहे. आपलं संपूर्ण काम म्हणजे अगदी सुरुवातीच्या पहिल्या प्रश्नांपासून, म्हणजे तुम्ही घडत असताना ज्या परिस्थितीतून आलात त्या परिस्थितीपासून ते आज या ठिकाणी एका उच्चपदस्थ अधिकारी म्हणून एका मोठ्या कंपनीची राज्याची जबाबदारी सांभाळत असणाऱ्यापर्यंतचा प्रवास, हा सर्व चांगुलपणाचा एक फार मोठा प्रवास आहे. तर या चांगुलपणाच्या प्रवासामध्ये आपले जे काही काम चांगलं झालेलं आहे त्याबद्दल चांगुलपणाच्या चळवळीच्या वतीने खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छाच. पण या चळवळीमध्ये समाजातल्या वेगळ्या वेगळ्या घटकांनी सहभागी व्हावं यासाठी आपण कशा पद्धतीने आवाहन कराल? चांगुलपणाला ऍक्च्युली काही शिकवता येत नाहीये. तो बेसिकली इनेट स्वभाव आहे आणि जर
त्या स्वभावाला जर आव्हान दिलं तर लोक चांगलं काम करतात. ऑफकोर्स जे सेल्फ मोटिवेटेड आहेत ते सतत करत राहतात. म्हणजे काही कन्स्टेंट झाले, काही प्रेशर झाले तरी ते चांगलं काम करत राहतात. काही लोक आहेत की ज्यांना ज्या वेळेला त्या परिस्थितीनुसार चांगलं काम करत असतात. सो मला वाटतं हे आपली जी टीम आहे ती इनेट स्वतःच्या म्हणजे स्वतःच्या पॅशनमुळे हे चांगलं काम करतात. सो दॅट इज रिअली क्रेडिबल. हे असे लोक फारच म्हणजे हे लोक आहेत की जे सगळं राज्य, सगळे देश किंवा सगळं सिव्हिलायझेशन चालत असतं. सो तुमच्यासारख्या अनेक चांगुलपणाच्या ह्या टीमच्या सगळ्या लोकांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि मला ह्याच्यामध्ये पार्ट घ्यायला मिळाला ते पण माझं भाग्य समजतो. आणि चांगल्या गोष्टींची जास्तीत जास्त प्रसिद्धी झाली पाहिजे तर मग लोकांना चांगलेपणाबद्दलची भावना उत्तेजित व्हायला जास्त त्याचा उपयोग होतो असं मला वाटतं. जर सगळीकडे पेसिमिस्ट वाईट गोष्टी जर राहत असतील तर लोक सुद्धा सिनिक होतात आणि चांगल्या गोष्टीवर विश्वास ठेवत नाही. त्यामुळे जास्तीत जास्त चांगल्या गोष्टी प्रसारित व्हायला पाहिजे असं मला वाटतं. आय बिलीव्ह इन डुईंग गुड and I'm sure most people will also believe in doing good and when they get chance they should try to do good for society. थँक्यू व्हेरी मच सर. आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं आज चांगुलपणाच्या व्यासपीठावर जे आपले विचार व्यक्त केले, जे मार्गदर्शन केलं त्याबद्दल चांगुलपणाच्या चळवळीच्या वतीनं आपले मनपूर्वक या ठिकाणी आभार. चांगुलपणाच्या चळवळीसोबत आपण यापुढेही देखील राहाल आणि चांगुलपणाच्या शिलेदारांना आवश्यक त्या ठिकाणी मार्गदर्शन करायला अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. आपण या ठिकाणी भविष्यामध्ये चांगलं काम करत असताना चांगलं आरोग्य लाभू दे आणि या ठिकाणी आपल्या सर्व संकल्पनांना यश मिळू दे अशी एक सदिच्छा देऊ. आजच्या कार्यक्रमामध्ये आपण सहभागी झाला त्याबद्दल पुन्हा एकदा आपले आभार मानतो. आपल्याशी संपर्क साधत असताना डॉक्टर भारती पाटील प्राचार्य यांनी देखील चांगलं या ठिकाणी भूमिका पार पाडल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. आजच्या कार्यक्रमामध्ये सहभागी डॉक्टर PN कदम यांचे आभार मानतो. सर्व सहभागी चांगुलपणाच्या शिलेदारांचे आभार मानतो आणि हा कार्यक्रम इथेच थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू यशवंत. थँक्यू भारती मॅडम. थँक्यू ऑल.